जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नॅशनल नगर भागात एका अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकत धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 11 कत्तल झालेल्या गोवंशाचं मांस जप्त करण्यात आलंय. त्याचबरोबर 13 जिवंत गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या गोवंश मांसाची किंमत तब्बल 7 लाख रुपये एवढी आहे. तर सुटका करण्यात आलेल्या गोवंशाची किंमत 4.5 लाख रुपये एवढी आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांना गुप्त बातमीदारामार्फत नॅशनल नगर भागामध्ये अवैध कत्तलखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी या माहितीच्या आधारे चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना धाड टाकण्यास सांगितले. पोलिसांच्या पथकाने संबंधित शेडवर धाड टाकली असता हा प्रकार समोर आला आहे. आज दिनांक 28/5/2026 रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू सर यांना गुप्तनीय माहिती मिळाली होती की नॅशनल नगर या परिसरामध्ये गोवंशाची कत्तल होत आहे आणि तुम्ही तात्काळ जाऊन रेड करा. अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही तात्काळ आमच्या स्टाफसह नॅशनल नगर या ठिकाणी आलो. त्यात एक शेड आहे, शेख मुस्ताक नूर मोहम्मद राहणार नॅशनल नगर यांचं ते शेड आहे. त्या शेडमध्ये 11 जनावरांच्या कत्तलिका गोवंशाच्या कत्तलिका मिळाल्या. त्यात मुंडके आणि मांस आहे आणि एकूण त्याची किंमत आहे 7 लाख रुपये. तसेच एकूण 13 जिवंत गोवंश आहेत, त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. त्याची किंमत 4 लाख रुपये आहे आणि आम्ही कायदेशीर कारवाई करून आता आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई करत आहोत. या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख मुस्ताक अहमद नूर याला चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रकरणाचा पुढील तपास चंदनझिरा पोलीस करत आहेत. दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने झालेल्या या धडक कारवाईचं नागरिकांमधून स्वागत देखील होत आहे. नारायण काळे, दर्पणकार न्यूज, जालना.